स्टार्ट. नमस्कार मित्रांनो. एकदा शेक्सपियर असं म्हटला होता की नावात काय आहे, आणि शेवटी तोही नाव सोडूनच गेला. परंतु मला आजची इंडिया विरुद्ध भारत ही जर परिस्थिती पाहिली तर मला वाटतं सर्व काही नावातच आहे. तर माझं नाव विधाते योगेश नवनाथ, दादेगाव तालुका श्री जिल्हा बीड, विभाग मराठवाडा, विषय मानतोय इंडिया दॅट इज भारत. तर मित्रांनो, हाडा मासाची माणसं मेलेल्या माणसांसारखी वागायला लागली की इतिहासालाही जिवंत व्हावं लागतं, आणि इतिहासाला जिवंत होणं म्हणजे भूतकाळाचा शोध घेऊन भविष्याचा वेध होणं. परंतु आजकाल जो तो इतिहासाच्या गोष्टी बदलायला लागला. मग अशा इतिहासातून नेमका कोणता बोध घ्यायचा, माणसं जोडण्याचा की माणसं तोडण्याचा, हे आपण ठरवायचं. तर मित्रांनो, आपण आपल्या विषयाकडे वळू. 5 सप्टेंबर 2023 रोजी टाइम्स नाव या वृत्तपत्रात एक बातमी प्रकाशित झाली की देशाचं नाव बदलण्यासाठी संसदेमध्ये नवीन ठराव आणला जात आहे. आणि ही बातमी प्रकाशित होताच सोशल मीडियावरती, न्यूजमध्ये डिबेट चालू झाल्या, वाद चालू झाले, पोल्स चालू झाले की नेमकं देशाचं नाव काय असावं. म्हणजे मला वाटतं स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर वाद चालू झाला की नेमकं देशाचं नाव काय असावं. मित्रांनो, कधीतरी जर इतिहासाचा अभ्यास केला तर आपल्याला समजेल की इंडिया नाव हे सुद्धा भारत नावासारखा हजारो वर्षांपूर्वीचं आहे. इंडिया नाव हे गुलामीचं प्रतीक नसून, इंडिया नाव हे ब्रिटिशांनी भारताला दिलेलं नाव नसून, त्याला सुद्धा हजारो वर्षांपूर्वीचा इतिहास आहे. आपण जर ऋग्वेदाचा अभ्यास केला तर त्या ऋग्वेदामध्ये मंडल 1 सूक्त 35 श्लोक 28 जर पाहिला तर त्या ठिकाणी आपल्याला सप्त सिंधू नावाचा उल्लेख सापडतो. मित्रांनो, सप्त सिंधू म्हणजे 7 नद्यांचा प्रदेश. पूर्वी 7 नद्यांचा प्रदेश आजचा भारत, आणि पर्शियन लोक सिंधू नावाचा उच्चार हिंदू म्हणून करत असत. आणि इसवी सन पूर्व 576 मध्ये हा सप्त सिंधू नावाचा प्रदेश ग्रीक राजा डॅरियस I याच्या ताब्यात होता. आता ग्रीक लोक हे हिंदू नावाचा उच्चार हा इंडस म्हणून करत असत, आणि याच इंडसचा इंडिया व्हायला हजारो वर्षांचा कालावधी लागला. तर हा इतिहास आपण समजून घेतला पाहिजे, आपण वाचलं पाहिजे, ही देखील फार महत्वाची गोष्ट आहे. मित्रांनो, 17 सप्टेंबर 1949 मध्ये संविधान सभेचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असं सांगितलं होतं आर्टिकल 1 मध्ये की इंडिया दॅट इज भारत शॅल बी युनियन ऑफ द स्टेट. म्हणजे इंडिया अर्थात भारत हा राज्यांचा एक संघ असेल. तसेच इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया, इंडियन पिनल कोड, इंडियन आर्मी, इंडियन नेव्ही, इंडियन एअरफोर्स, इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस, इंडियन पोलीस सर्व्हिस, इंडियन फॉरेन सर्व्हिस, इंडियन रेल्वे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, आता चंद्रयान 3 सोडण्यात आलेलं इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन म्हणजेच इस्रो, या नावात देखील इंडिया आहेच ना. तसेच शासनाच्या विविध योजना, खेलो इंडिया असेल, डिजिटल इंडिया असेल, मेक इन इंडिया असेल, स्किल इंडिया असेल, या नावात सुद्धा इंडिया आहेच ना. तर आपण संविधानाचा जरी अभ्यास केला, संविधानामध्ये आर्टिकल 52 असं सांगतं की प्रेसिडेंट ऑफ इंडिया, आर्टिकल 63 असं सांगतं की व्हाईस प्रेसिडेंट ऑफ इंडिया, आर्टिकल 124 असं सांगतं की सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया, या नावात सुद्धा इंडिया आहेच ना. आणि पूर्ण संविधानाचा जर अभ्यास केला तर त्या संविधानामध्ये जवळजवळ इंडिया किंवा इंडियन हा शब्द जवळजवळ 930 वेळा आढळतो. ही देखील फार महत्वाची गोष्ट आहे. मला या ठिकाणी एक गोष्ट महत्वाची आवर्जून सांगावीशी वाटते. मध्यंतरी G20 समिट मध्ये प्रेसिडेंट ऑफ इंडियाचा उल्लेख प्रेसिडेंट ऑफ भारत असा करण्यात आला. या दोन्ही गोष्टींची मी सहमत आहे. परंतु प्रेसिडेंट ऑफ भारत हे ज्या भाषेत लिहिलं गेलं ती भाषा इंग्रजी होती, आणि मला वाटतं इंग्रजी भाषा ही देखील इंग्रजांचीच आहे ना. मग इंग्रजी भाषा ही गुलामीचं प्रतीक नसू शकतं का? त्यानंतर क्रिकेट सारखा खेळ पूर्ण देशात खेळला जातो, क्रिकेट देखील इंग्रजांचीच देण आहे. मग क्रिकेट सारखा खेळ ही गुलामीचं प्रतीक असू शकत नाही का? त्याचप्रमाणे चायना असेल, जपान असेल, जर्मनी असेल, या देशांना सुद्धा 2 नाव आहेत. भारताला का नसावं, हे देखील फार महत्वाची बाब आहे. तर मित्रांनो, विषयाच्या शेवटाकडे येताना मला एक गोष्ट हायलाइट करावीशी वाटते. ती म्हणजे की नेमका आत्ताच का इंडिया विरुद्ध भारत उभा का केला जातोय. तर सत्तेत मदमस्त असलेल्या लोकांना हिंदू मुस्लिम प्रमाणेच इंडिया विरुद्ध भारत तर करायचं नाही ना, अशी मला राहून शंका वाटते. आणि विषयाचा शेवट करताना मला कुमार विश्वासांचं एक वाक्य आठवतो की उसूलों पर आचा है तो अपने आप के खिलाफ बोलो, उसूलों पर आचा है तो अपने आप के खिलाफ बोलो, और अपने देश पर बात आए तो अपने बाप के खिलाफ बोलो, अपने देश पर बात आए तो अपने बाप के खिलाफ बोलो. शेवटी इंडियाही आपलाच, हिंदुस्थानही आपलाच, भारतही आपलाच, आणि हिंदही आपलाच. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.